चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आज आपला आता शकुंतला मॅडमचं शेवटचं हे आहे, समास आहेत, 2 का 3 उरलेत. तर त्यांचा विवेक वैराग्य हा त्यांनी दशक घेतलेला आहे, 12वा. सुचेता मॅडमचा सुद्धा सकाळी संपला गुणदोष. आणि सोमवारपासून डॉक्टर अमृता मॅडम सुरू करणार आहेत. आणि कोणी दुसरं डॉक्टर अमृता मॅडम आणि या तर ते तुम्ही बघून घ्या. सकाळी पहाटे पण आपला आहे. अमृता मॅडम पहाटे घेणार आहे, त्याने दुपारी पण होणार आहे. तर ठीक आहे, शकुंतला मॅडम सुरू करा. आत्मवंदन सर्वांना. आत्मवंदन मॅडम. दशक 12वा. समास 9वा. यत्न शिकवण. यत्न शिकवण हा समास आहे. त्याचा सारांश असा आहे: संतांची शिकवण सूक्ष्म रीतीने तपासली तर प्रत्येक संत प्रयत्नवादी असतो असे आढळते. हे जरी खरे असले तरी श्री समर्थांचा प्रयत्नवाद काही औरच आहे. या कर्मभूमीत मानवी जीवनात प्रयत्न हाच देव मानावा असे त्यांचे स्पष्ट सांगणे दिसते. एक अत्यंत दुर्दैवी माणूस होता. सर्व तऱ्हेच्या करंट लक्षणांनी तो संपन्न होता. त्याने जीवनाला कंटाळून श्री समर्थांना प्रश्न केला, माझी ही विपन्न अवस्था मला नकोशी झाली आहे. मी जगावे की मरावे, आणि जगावे असे म्हणत असाल तर कसे जगावे? याच्या प्रश्नाला उत्तर देत समर्थांनी सांगितले. यावर हा समास आहे. त्यांच्या सांगण्याचा रोख असा की आळस झाडून टाकून माणूस योग्य दिशेने जर प्रयत्न करीत तर त्यास दैव अनुकूल झाल्या वाचून राहणार नाही. आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. त्या आळसापायी बऱ्याचशा गोष्टी माणूस गमावतो. जर आळस झटकणे म्हणजे सकाळी लवकर उठणे, आपली कामे वेळच्या वेळी उरकणे, त्याच्यामुळे आपण जे गोष्ट आपल्याला साधायची आहे ती निश्चित गोष्ट आपल्याला मिळते. त्याचा संदेश याच्यामध्ये समर्थांनी आपल्याला दिलाय. माणसाने निराश न होता जगण्याचा निश्चय करावा. पण जगावे कसे हे समजण्यासाठी त्यांनी जीवन पद्धतीची एक रूपरेषा सुद्धा सांगून ठेवली. माणसाने प्रथम अद्वितीयता टाकावी. प्रसन्न मनाने आत्मसुधारणेच्या मागे लागावे. आपण जसे बोलतो तसे वागण्यास शिकावे. निरपेक्षता ठेवावी. लोकांना गोड शब्दांनी आपले करून घ्यावे. हृदयात भगवंताचे ध्यान करावे. मुखाने नामस्मरण करावे. असे जो करील त्याच्या अंगी तेज उत्पन्न होण्यास विलंब लागणार नाही. तो वरच्या दर्जाचा महंत बनतो, पण त्याच्या भाग्याला कमी पडणे शक्य नाही. आता ओव्यांचा अर्थ. पहिली ओवी: श्रीराम दुर्बल नाचार आळसी मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, कोंपट नाही, अभागी सोयरे नाही, धायरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही, आश्रये विण. त्याचा अर्थ असा दिलाय समर्थांनी की प्रत्येक देशात, प्रत्येक समाजात, प्रत्येक कालामध्ये काही दुर्दैवी माणसे असतात. असा माणूस मानवी जीवनाचा नियम आहे. अशा प्रकारे एका दुर्दैवी माणसाची समर्थामध्ये कोणाचा आधार नसलेला एक दुबळा माणूस त्याची सर्व बाजूंनी ओढाताण होते. तो आळशी आणि खादाड होता. शिवाय तो कर्जबाजारीही होता. मूर्खपणामुळे त्याचे जीवन सगळे अस्ताव्यस्त झाले होते. कोणतीही गोष्ट व्यवस्थित नव्हती.
त्या अभागी माणसाला धड खायला नाही, जेवायला नाही, अंगावर घ्यायला नाही, नेसायला वस्त्र नाही, अंथरायला नाही, नेसायला वस्त्र नाही, अंथरायला नाही, पांघरायला नाही, राहायला झोपडी सुद्धा नाही, अशी त्याची दिनवाणी अवस्था होती. त्याला कोणी सोयरेधार्य नव्हते, इष्टमित्र नव्हते, कोठे कोणाची ओळख नव्हती, कोणाचा आश्रय नव्हता. असा हा स्वदेशातच परदेशीपणाने जगत होता. तेणे कैसे करावे, काय जीवेंसी धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे, ऐसे कोणी एके पुसिले, कोणी एके उत्तर दिधले, श्रोती सावध ऐकिले, पाहिजे आता, लहान थोर काम काही, केल्या वेगळे होत नाही, कारण त्या सावध पाही, सदैव होसी, अंतरी नाही सावधानता, येत न टाकेना पुरता, सुख संतोषाची वार्ता, तेथे कैची, म्हणून आळस सोडावा, यत्न साक्षेपे जोडावा, दुष्टीपणाचा मोडावा, थारावळे. म्हणजे सावधतेने वागायचे, आळस सगळा सोडून द्यायचा, जीवन सुरळीत होण्यासाठी. अशा बऱ्याच प्रकारे समर्थांनी अर्थ दिलाय. अशा माणसाने काय करावे, कोणती आशा जीवाशी बाळगून जगावे, कोणत्या रीतीने त्याने जगावे, असे प्रश्न एक जणांनी विचारले. त्याला उत्तर असे दिले, मानवी जीवनाचा असा नियम आहे की कोणतेही काम, मग ते लहान असो किंवा मोठे असो, केल्याशिवाय होत नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. ज्या अभागी माणसाला भाग्यवान व्हायचे असेल त्याने ही गोष्ट मनापासून विचाराने पटवून घ्यावी. चांगला प्रयत्न होण्यास मनात दक्षता पाहिजे. म्हणजे माणसाच्या अंगी माणसाने कायम दक्ष राहिले पाहिजे. मनुष्याच्या अंगी सावधानता नसेल तर त्याच्या हातून शेवटपर्यंत प्रयत्न होत नाही, आणि ज्याच्या हातून असा दीर्घ प्रयत्न होत नाही त्याच्या जीवनात सुख संतोषाचा अनुभव येत नाही. म्हणून माणसाने आळस पूर्ण सोडून द्यावा, मोठ्या चिकाटीने प्रयत्न करावा. प्रयत्न करताना मनात संशय येतील, मन निराश होईल, मन मागे फिरेल, या साऱ्या विक्षेपांना जबरदस्तीने अंतरांतून काढून टाकावे. म्हणजे कुठलाही प्रयत्न करताना निराशपणा घालवून द्यावा, मनातला संशय नष्ट करावा आणि कायम पॉझिटिव्ह विचाराने त्या गोष्टी कराव्यात. प्रातःकाळी उठत जावे, प्रातः स्मरणी करावे, नित्य नेमी स्मरावे. पाठांतर. मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करूच नये, दिशेकडे दुरी जावे, सुचिस्मंत होऊन जावे, येता काहीतरी आणावे, रीते खोटे, धूत वस्त्र घालावी पिळून, करावे चरण क्षाळन, देवदर्शन देवार्चन येथा सांग, काही फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा म्हणत जावा. जे समर्थांनी सांगितलंय, माणसाने नेहमी सकाळी लवकर उठावे. सकाळचा आपल्याला मॅडमनी ब्रह्मांडी वेळेत जे आपल्याला उठायची सवय लावली, जी चांगल्या गोष्टी ऐकण्याची सवय लावली, त्या गोष्टींनी आपल्या जीवनामध्ये बराचसा फरक पडतो. तेच समर्थांनी इथे लिहून दिलंय, माणसाने नेहमी सकाळी लवकर उठावे, उठल्यावर भगवंताचे स्मरण करावे, पूर्वी जे पाठ केलेले असेल त्याची उजळणी करावी, पूर्वी पाठ केलेल्याची उजळणी आणि नवीन काहीतरी पाठ करणे असा दृढ नियम ठेवावा. वायफळ बडबड करणे सोडून द्यावे. मग दूर कोठे तरी शौचात जाऊन निर्मळ होऊन यावे, परत येताना काहीतरी घेऊन यावे, पाय धुवावे, आपण धुतलेले कपडे पिळून घालावे, नंतर देवपूजा व देवदर्शन व्यवस्थित करावे, हे झाल्यावर काही फलाहार करावा व आपला जो व्यवसाय असेल तो करावा. लोकांमध्ये आपला
आहे कोण व आपला नाही कोण हे ओळखून चालावे. म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासूनचा दिनक्रम समर्थांनी माणसाला पटवून दिला आहे. सुंदर अक्षर लिहावे, षष्ट नेमस्त वाचावे, विवर विवरण जाणावे अर्थांतर, नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्ययेविण बोलावे तेची पाप, सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनास माने ऐसी करावी क्रियासिद्धी, अलियाचे समाधान, हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहणं, व्रत झाले, साठी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमय पद्ये दृष्टांत शुद्ध अन्वयाचे. लिहिताना अक्षर सुंदर लिहावे, वाचताना स्पष्ट बरोबर वाचावे, पुन्हा पुन्हा विचार करून मनन करून त्याचा खरा अर्थ समजून घ्यावा. कोणास काही विचारायचे झाल्यास नीटपणे आणि नेमके विचारावे. कोणास काही सांगायचे झाल्यास नीट उकलून आणि स्पष्ट सांगावे. स्वतःला अनुभव असल्या वाचून ज्ञानाच्या गप्पा मारणे पापच आहे असे समजावे. नेहमी सावधानता ठेवावी, नीतीची मर्यादा सांभाळून वागावे. कोणतेही काम करायचे झाल्यास लोकांना ते पसंत पडेल अशा रीतीनेच करावे. जो कोणी आपल्याकडे येईल त्याचे समाधान करावे. भगवंताची कथा करीत जावी. अध्यात्माचे निरूपण चालू ठेवावे. सदा सर्वदा प्रसंग पाहूनच वागावे. ताल धाटी शुद्ध मुद्रा, अर्थ प्रमेय शुद्ध अन्वय, गद्य पद्य शुद्ध व उचित दृष्टांत. गाणे वाजवणे नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, आडकथा छंदबंद, बहुतांचे समाधान राखावे, बहुतांस मानेल ते बोलावे, विलग पडो नेदावे कथेमध्ये, लोकांस उदंड वाजी आणू नये, लोकांचे उलकावे हृदये, तरी मग स्वभावे होय नामघोष, भक्ती ज्ञान वैराग्य योग, नाना साधनाचे प्रयोग, जेने तुटे भवरोग, मनन मात्रे, जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे, मग महंत लीळा स्वभावे अंगी बाणा. म्हणजे गाणे बजावणे, नाचणे, हातांचा अभिनय दाखवणे, श्रोत्यांच्या मनाला प्रसन्न करणारी वचने सांगणे, लहान लहान गोष्टी सांगणे, छंद आणि बंध या साऱ्या गोष्टी भगवंताची कथा सांगताना वापराव्यात. पुष्कळांचे समाधान होईल अशी कथा करावी. पुष्कळांना आवडेल व पसंत पडेल तसेच बोलावे. आपल्या कथेत विसंगती येऊ देऊ नये. श्रोत्यांना फार कंटाळा येईल अशी कथा करू नये. उलट लोकांचे मनोगत किंवा हृदय उकलेल असे मार्मिक बोलावे. अशा रीतीने कथा केली म्हणजे मग सहजच सारे लोक मोठ्या प्रसन्नपणे भगवंताच्या नामाचा घोष करतात. आपल्या कथेत अथवा निरूपणात भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग आणि इतर अनेक साधनांच्या प्रयोगाचे वर्णन करावे. ते वर्णन असे असावे की त्यावर मनन करून श्रोत्यांचा भवरोग नाहीसा व्हावा. आपण जसे बोलतो तसे स्वतः आपण वागावे. मग महंताला शोभेल असे वागणे सहज अंगी बाणते. युक्ती विन साजिरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. ऐसे न करावे सर्वथा, जनास पावऊ नये वेथा, हृदयी चिंतावे समर्था, रघुनाथ जीसी. उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. सांग महंती संगीत गाणे, तेथे वैभवास काय उणे, नभा माझी तारांगणे,
तैसे लोक, आकलबंद नाही जेथे, अवघेंची विस्कळीत तेथे, येके आकले विणते काये आहे. महंतपणाचा योग येणे उत्तम खरे, पण महंताच्या अंगी जर वागण्याचे कौशल्यच नसेल तर तो योग नाही, तो दुराशेचा रोगच समजावा. अशा महंताची संगत करणाऱ्या लोकांचा काहीतरी वाईट वाईट भोगच उभा राहिला असे म्हणावे. महंताने असे कधीही करू नये. लोकांना त्रास व दुःख होतील असे कधीच वागू नये. महंताने आपल्या हृदयामध्ये समर्थ श्री रघुनाथांचे चिंतन करण्याचा अभ्यास ठेवावा. विरागी व अनासक्त वृत्ती लोकांना आवडते. भगवंताची कथा व निरूपण त्यांना जास्त आवडते. म्हणून ब्रह्मांडाचा भेद करून श्रीरामाची कथा त्याच्याही पलीकडे नेऊन सोडावी. श्री रामकथा थेट निश्चळ परब्रह्मापर्यंत नेऊन पोहोचवावी. अशा सर्व गुणांनी मंडित महंतपणा असून त्यामध्ये संगीताची, गायनाची जोड असेल तर मग वैभवाला कमी पडणारच नाही. चंद्राभोवती जशा तारा जमतात त्याचप्रमाणे अशा महंताच्या भोवती लोक जमतात. जो मनुष्य बुद्धीने संपन्न नसतो त्याच्यापाशी सगळीच अव्यवस्था आढळते. जगात एक हुशार पाहिजे, हुशारी वाचून इतर कशालाच महत्व नाही. घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडातून जाड, तेथे कैसे आणिले द्वाड, करंटपण येथे आशंका फिटली, बुद्धी येथनी प्रवेशली, काही एक आशा वाढली अंतकरणी. आपल्या बुद्धीचे सामर्थ्य खूप वाढवावे. आपण ब्रह्मांडाहून विशाल होऊन जावे इतका बुद्धीचा विस्तार करावा. असे झाल्यावर त्या ठिकाणी नतद्रष्ट करंटेपणा उरणे शक्यच नाही. अशा रीतीने मूळ शंकेचे येथे निराकरण झाले. प्रयत्न करायला हवा जे बुद्धीला पटले, त्यामुळे आपल्याला भाग्याचे दिवस येतील अशी आशा अंतकरणात उदय पावली. समास 9वा समाप्त. समास 10वा. उत्तम पुरुष निरूपण. आता याच्यामध्ये सारांश असा, जगामध्ये अक्षरशः अनंत प्राणी आहेत. प्राणीपणाच्या दृष्टीने माणसासगट सगळे एकाच भूमीवर जगतात हे खरे, परंतु अध्यात्माच्या दृष्टीने विचार करता माणूस आणि माणूसेतर प्राणी असे दोन वर्ग करावे लागतात. आता या माणूस आणि माणूसेतरचा त्यांनी प्राणी याचा अर्थ कसा दिलाय, सर्व प्राण्यात केवळ माणूसच आत्मज्ञानाचा अधिकारी असतो. म्हणजे माणसालाच आत्मज्ञान आत्मसात करता येते. इतर प्राण्यांपेक्षा मानवाला कुठला अधिकार आहे ते सांगितलं आहे. आत्मज्ञानाचा अधिकार आहे, पण त्या अधिकाराच्या दृष्टीने विचार करता माणसात ज्ञानी व अज्ञानी असे दोन वर्ग पुन्हा करावे लागतात. आत्मज्ञानी माणूस हा श्री समर्थांचा उत्तम पुरुष होय. फारच थोडी माणसं आत्मज्ञानाच्या आपल्या अधिकाराचा उपयोग करतात. त्यामुळे मानव समाजात एकंदर अज्ञानी माणसाचा भरणा अति मोठ्या प्रमाणात आढळतो. परंतु याच कारणामुळे ज्ञानी पुरुषांवर फार मोठी सामाजिक जबाबदारी पडते. स्वतः ब्रह्मज्ञानी होऊन कृतकृत्य झाल्यावर ज्ञानी पुरुषाला या जगात स्वतःचे काही करायचे उरत नाही. म्हणूनच आपल्या भोवती पसरलेल्या अज्ञानी जनसमुदायाला त्याने आत्मज्ञान सन्मुख करण्याची खटपट करावी. असा ज्ञानी माणसाच्या बाबतीमध्ये श्री समर्थांचा आग्रह आहे. लोकांना आत्मज्ञानाकडे वळवण्यासाठी ज्ञानी पुरुषांच्या अंगी कोणते गुण असावेत, तसेच आपले कार्य यशस्वी होण्यास त्याने कोणते उपाय योजावेत याचे थोडक्यात पण मोठे अर्थगर्भ वर्णन या समासात पाहून घ्यावे. या वर्णनात मराठी भाषेचे
सखोल अर्थवाहक पण सुद्धा स्पष्टपणे अनुभवास येते. श्री समर्थांचा हा उत्तम पुरुष महानुभव असतो, खरा मोठा असतो. आत्मस्वरूपाच्या अत्यंत विशाल अनुभवामुळे तो स्वतः अतिविशाल बनतो. देहबुद्धी जाळून टाकल्याने तो संपूर्ण स्वार्थरहित असतो. म्हणूनच स्वतःचे उरलेले आयुष्य तो दुसऱ्यांसाठीच खर्च करू शकतो. व्यवहारात वागताना तो ज्ञानी पुरुष मोठा प्रयत्नशील असतो. आपला वेळ तो कधीही वाया जाऊ देत नाही. त्याची वृत्ती अत्यंत शांत व क्षमाशील असते. तो जसे बोलतो तसे आचरण करतो, पण त्याचे बोलणे अत्यंत मृदू व मधुर असते. तसेच त्यांचे वागणे अत्यंत नम्र असते. अशा ज्ञानी पुरुषाचा लोकसंग्रह यशस्वी होतो. आपल्या प्रबोधन शक्तीच्या जोरावर तो बहुतांचे मनोगत हाती घेतो आणि त्यांना धीर देऊन समाधान देतो. तो बरोबरच्या लोकांना हळूहळू तयार करतो, भगवंताच्या मार्गात चालवतो आणि अखेर आत्मज्ञानापर्यंत पोहोचवतो. ज्या समाजात अशा पुरुषांची परंपरा चालू राहते तो समाज धन्य होय. म्हणजे मॅडमने आपल्याला जे कार्य दिलंय सेवाभोगाचं, त्याचं बरचसं वर्णन समर्थांनी या सारांश लेखनात केलंय असं मला जाणवतंय. आता ओवी. श्रीराम आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे, तर ते न बुडो नेदावे बुडत यासी. आधी स्वतः आत्मज्ञान करून घ्यावे. ते झाल्यावर आपला देह दुसऱ्यांसाठी झिजवावा. दुसऱ्यांसाठी आपण झटत असतो. आपल्या कार्यात चांगले रूप येणे बरे असते. म्हणून ज्ञानीपुरुषाने कोणत्या गुणाचा अभ्यास करावा त्याचे वर्णन इथे सांगितले आहे. आपण यथेष्ट जेवावे. आपण जेवल्यावर जे अन्न उरेल ते दुसऱ्या लोकांना वाटावे. उरलेले अन्न वाया दवडणे हा काही धर्म नव्हे. हे जसे त्याचप्रमाणे आपण स्वतः आत्मज्ञानाने तृप्त व्हावे, समाधान पावावे, मग तेच ज्ञान लोकांना शिकवावे. जो स्वतः उत्तम पोहतो व तरतो त्याने बुडणाऱ्या माणसाला वाचवावे व तारावे हे योग्यच आहे. उत्तम गुण स्वये घ्यावे, जे बहुतांस सांगावे, वर्तल्या विण बोलावे, ते स्नान एकाग्र जप ध्यान हरिकथा निरूपण केले पाहिजे. परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो निदावे, कोणी एकाचे अडले जा कसले जाणावे, यथान शक्ती कामास यावे, मृदवचने बोलत जावे, कोणी एकासी. दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे, परसंतोषी सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. याच्यामध्ये आधी स्वतः उत्तम गुण अंगी आणावे आणि मग ते पुष्कळांना सांगावे. आपण स्वतः जर आत्मसात केलं तर आपण इतरांना सांगू शकू. त्या गुणांचे आचरण न करता जर ते लोकांना सांगितले तर सांगणारा खोटे शब्द बोलतो. ज्ञानी माणसाने आचार व उपासना सोडू नये. स्नान, संध्या, देवाची पूजा, एकाग्र मनाने जप, ध्यान, हरिकथा आणि निरूपण या सगळ्या गोष्टी करणे जरूर आहे. आपले शरीर परोपकारांमध्ये झिजवावे. पुष्कळ लोकांची कामे करून द्यावी. कोणाचेही उणे पडू देऊ नये. ज्याचे अडले असेल ते ओळखावे आणि जो गांजला आहे त्याचे दुःख समजावे आणि आपल्याला शक्य असेल तितके त्याचे काम करून द्यावे. कोणीही माणूस असो त्याच्याशी अगदी मृदू शब्दांनी बोलण्याची सवय असावी. दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी व्हावे, तसेच दुसऱ्याच्या संतोषाने सुखी व्हावे. गोड शब्द बोलून माणसांना आपलेसे करून घ्यावे.
पुष्कळांच्या अन्यायाची क्षमा मागावी. पुष्कळ लोकांना त्यांच्या कार्यात मदत करावी. परके लोक आपल्या बाजूला वळवून घ्यावेत. दुसऱ्याच्या मनात काय आहे ते ओळखून त्या धोरणाने वागावे. अनेक तऱ्हेने लोकांची परीक्षा करीत असावे. बहुतांचे अन्याय क्षमावे. बहुतांचे कार्यभाग करावे. आपल्या परीस व्हावे पारखे जण. दुसऱ्यांचे अंतर जाणावे. तदनुसारची वर्तावे. लोकांस परीक्षित जावे नाना प्रकारे. नेमकची नेमकची बोलावे. तत्काळची प्रतिवचन द्यावे. कदापि रागास न यावे. क्षमारूपे. आलस्य अवघाच दौडावा. यज्ञ उदंडाची करावा. शब्द मत्सर न करावा. कोणी एकाची. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. शब्द निवडून बोलावा. सावधपणे करीत जावा संसार आपला. जरूर असेल तेवढेच बोलावे. कोणी प्रश्न विचारला तर पटकन उत्तर द्यावे. अंगी क्षमा असावी. तिच्या बळावर कधीही रागाच्या अधीन होऊ नये. आळस संपूर्णपणे नाहीसा करावा. अगदी खूप प्रयत्न करावा. कोणी एखादा वेडावाकडा शब्द बोलला तर तेवढ्यावरून त्याच्याशी द्वेष करू नये. उत्तम पदार्थ आपण न घेता दुसऱ्यास द्यावा. शब्द बोलताना अगदी निवडून बोलावा. अगदी सावधपणाने आपला संसार करावा. आपण एक दिवस मरणार आहोतच त्याची जाणीव विसरू नये. हरिभक्ताला नेहमी तयार असावे. अशा रीतीने आयुष्य जगावे व मेल्यावर आपली कीर्ती मागे राहून द्यावी. आपल्या ध्येयाला अनुरूप अशा शिस्तीने माणूस एकदा का वागू लागला म्हणजे पुष्कळ लोकांना तो माहीत होतो. सर्व लोक त्याला वाहू लागतात. मग त्याला काही कमी पडत नाही. ऐसा उत्तम गुणी विशेष तयास म्हणावे पुरुष. जयाच्या भजने जगदीश तृप्त होवे. उदंड धिकारू बोलती तरी चळव नेदावी शांती. दुर्जनास मिळवण जाती धन्य ते साधू. उत्तम गुणी शृंगारला ज्ञान वैराग्य शोभला. तोची एक जाणावा भला भूमंडळी. स्वये आपण कष्टावे बहुतांचे सोसित जावे. झिजोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. कीर्ती पाहो जाता सुख नाही. सुख पाहता कीर्ती नाही. विचारे विन कोठेची नाही समाधान. अशा उत्तम गुणांनी जो संपन्न असतो त्याला उत्तम पुरुष म्हणावे. केलेले त्याने केलेली भक्तीने परमेश्वर तृप्त होतो, प्रसन्न होतो. लोकांच्या पुढे आदर्श म्हणून असण्यास योग्य अशा उत्तम पुरुषांची आणखी काही लक्षणे आहेत. ती म्हणजे 1. आत्मज्ञान, 2. प्रखर वैराग्य, 3. गोड भाषण आणि 4. पुष्कळांना सुखी करणे. या 4 गोष्टी उत्तम पुरुषाच्या आचरणात प्रत्यक्ष साकार होतात. तो जसे बोलतो तसेच वर्तन करतो. कोणी कितीही अवहेलना करून बोललं तरी उत्तम पुरुषाने आपली शांती भंगू देऊ नये. दुर्जनांशी सुद्धा ते समरस होऊ शकतात. ते साधू पुरुष खरोखर धन्य समजावेत. त्यांचा प्रेमाने अंगीकार करतो. ज्ञानाने व वैराग्य जो खरोखर शोधतो तोच एक पुरुष या जगामध्ये खरोखर चांगला असतो. काय झालं शकुंतला मॅडम, नेटवर्क गेलं का? ऐकायला येत नाही, व्हिडिओ बंद करा. हा आता बोला. आहे ना मॅडम. हा आता आवाज येतोय. नाही आहे नाही नाही, नेटवर्क गेलं होतं व्हिडिओ. तुमचं, ऐकायला येत नव्हतं.
नाही हो का? मॅडम, येत होतं ऐकायला. येत हे होतं ऐकायला काय मॅडम व्यवस्थित. आहे, शकुंतला कुंभार नेटवर्क बँडविड्थ इज लो. अच्छा अच्छा. कारण ते बाहेर येत हाल. होतं ऐकायला. हा बोला, व्हिडिओ करून सुरू करा परत. हा बोला. एखादे काम आपले असो किंवा दुसऱ्यांचे असो, ते सगळे मनापासून करावे. काम करण्याचा प्रसंग आला आला असता. बघा आता मला कुठं आवाज येतोय, चित्र पण स्टँड झालंय. येते काय तुम्हाला आवाज? हो. मला नाही येते मला नाही हो, येत. कोण हो, म्हणतंय कोण आवाज म्हणतोय येणार? आवाज येणार? नाही नाही येते येत मॅडम, मॅडम, अगदी आवाज छान स्पष्ट येतोय येतोय आम्हाला. आम्हाला. अगदी अगदी व्यवस्थित व्यवस्थित येतोय येतोय मॅडम. अगदी मॅडम. व्यवस्थित अगदी येतोय आवाज व्यवस्थित मॅडम. येतोय आवाज मॅडम. इको यायला लागला आता. कंटिन्यू करा शकुंतला मॅडम. हो. बरं का, म्हणजे बघा काय काय प्रकार कोणी घडलेले. मला एकदम ते बघा, मला आवाज नाही येत, नुसते ओठ हालताना दिसत आहेत. मला पण येत नाही बघा. श्रद्धा कदम, म्हणजे काय प्रकार होते बघितलं ना. आणि माझं नेटवर्क बिलकुल वीक नाहीये. म्हणजे हे चक्रमपणाचे अरे सुरू बापरे. झालेत गोष्टी सगळ्या. पिक्चर पण स्टक होते, बरोबर नाही आवाज येत. बघा. आम्हाला येतोय आवाज. येऊ द्या हो, आपण काय चाललंय ते बघतो. हा. करा मॅडम, कंटिन्यू करा, रेकॉर्डिंग मध्ये नाही येणार. बोला. गोड शब्द बोलल्याने मनाला आनंद होतो. हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. यावरून आपण दुसऱ्याला आपल्यासारखे मानायला शिकावे. कोणी कठोर शब्द मॅडम एक काम करा बोललं तुम्ही, मॅडम तर मना. शकुंतला मॅडम. एक काम करा, तुमची हा बँडविड्थ लो मॅडम. आहे असं मला मेसेज येतोय, तुम्ही व्हिडिओ बंद करा आणि मग बोला. ओके ओके. हा. शकुंतला कुंभार नेटवर्क बँडविड्थ इज लो. हा आता बोला. एक मिनिट मॅडम, मी वायफाय चालू करते. वाचा मॅडम पुढे. काय झालं मॅडम, वाचा की. शकुंतला मॅडम. दुःखी करी हा ते येतोय आता. हा. अपवित्र वैखरी. मी बहुतेक वायफाय बंद केलं म्हणून नेटवर्कच चालू होतं फक्त दुसरं, बहुतेक त्याच्यामुळे झालं असेल. बोला बोला. हा. आता माझं वीक झालंय, बोला. जे दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र वैखरी. आपणास घात करी कोणी एके प्रसंगी. पेरिले ते उगवते बोलण्यासारखी सारिखे उत्तर देत येते. तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्य. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांस सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. म्हणजे आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो, हे लक्षात ठेवून दुसऱ्यास दुःख देऊ नये. ज्या बोलण्याने दुसऱ्यास दुःख होते ती वाणी दुसऱ्याला दुःख करते, ती वाणी अपवित्र होते. कोण्या एखाद्या प्रसंगी ती आपल्या स्वतःचा देखील घात करते. जे बी पेरावे तेच उगवते. आपण जसे बोलावे तसे उलट उत्तर येते. असे जर आहे तर मग विनाकारण कठोर व कटू शब्द न बोलावे हे उत्तम. आपण श्रेष्ठ पदास चढून वैभव मिळवावे, त्या वैभवाने पुष्कळांना सुखी करावे. पण या वैभवाच्या बळावर लोकांना दुःखी करणे ही मात्र राक्षसी क्रिया आहे. दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण. भगवत भगवद्गीतेत बोलिले, जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाफल. कित्येक लोक तयाला शोधित फिरती, प्रिये विण शब्द ज्ञान तेची स्वानाचे वमन. भले तेथे अवलोकन कदापि न करीती. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महान पुरुषा कारणे धुंडीत येती.
दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणे आहेत असे भागवत गीता सांगते. वर सांगितल्याप्रमाणे उत्तम गुणांनी जो शोभून दिसतो तोच खरा थोर पुरुष होय. अशा पुरुषाला मॅडम लोक व्हिडिओ सुरू करा आता बघू. हा मॅडम अशा पुरुषाला लोक शोधित फिरतात. क्रियाहीन नुसते शब्दज्ञान हे कुत्र्याच्या ओकाप्रमाणे अति किळसवाणे असते. चांगली माणसे त्याच्याकडे कधीच लक्ष देत नाहीत. जो कधी मनापासून भगवंताची भक्ती करतो आणि अगदी अगत्याने उत्तम गुणांचा अभ्यास करतो तो खरा थोर पुरुष. अशा थोर पुरुषाला लोक शोधित येतात. आतापर्यंत ज्यांचे वर्णन केले अशा या थोर पुरुषाने लोकसंग्रह करावा. समाजामध्ये अध्यात्म विद्येची परंपरा टिकली पाहिजे. तो अत्यंत वासनारहित असतो. तरी पण माझ्या मार्गे तुम्ही भगवंताची भक्ती चालू ठेवावी असे आपल्या अनुयायांना सांगतो. लोक स्वार्थी असणार हे ध्यानात धरून तो हळूहळू विवेकाने आणि धीराने त्यांना भगवंताकडे नेत राहतो. असा हा थोर स्वानुभवी पुरुष असेल त्याने लोक एकत्र आणून त्यांचे पुढारी पण करावे. लोकांना भक्तीच्या मार्गास लावून भगवंत आपलासा करून घ्यावा. ऐसा सो महानुभाव आपण अवचिते मरो न जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. आमची आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजन जावे. या कारणे समुदाव, ज्याला पाहिजे मोह छाव, हातोपाती देवाधिदेव ओळेसा करावा. आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन्ही लक्षणे, श्रोती येथे सावधपणे मन घालावे. जेणे बहुतांस घडे भक्ती, ते जे रोकडी प्रबोधक शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. असा जो थोर स्वानुभवी पुरुष असेल त्याने लोक एकत्र आणून त्यांचे पुढारी पण करावे. लोकांना भक्तीच्या मार्गास लावून भगवंत आपल्यासा करून घ्यावा. समजा आपण जर अकस्मात मरून गेलो तर भगवंताची भक्ती करणारा राहणार नाही. म्हणून पुष्कळ लोक भगवंताच्या भजनास लावावे. आपण आपल्या शिष्यांजवळ काहीही मागायचे नाही अशी त्याची प्रतिज्ञा असते. तरी देखील तो एक गोष्ट मागतो, ती ही की आपल्या पश्चात शिष्यांनी भगवंताची भक्ती चालू ठेवावी. हे साध्य होण्यासाठी लोकसमुदाय तयार व्हायला पाहिजे आणि मोठे उत्सव घडवून आणले पाहिजेत. मग परमात्मा पाहता पाहता आपल्यावर कृपा करील असे करणे शक्य होते. अशा प्रकारच्या लोकसमुदाय निर्माण होण्यासाठी पुढाऱ्याच्या अंगी दोन लक्षणे असावी लागतात. श्रोत्यांनी मनापासून ऐकावी. रोकडी प्रबोध शक्ती हे पहिले लक्षण, तर पुष्कळ लोकांचे मनोगत हाती घेणे हे दुसरे लक्षण. महंताच्या अंगी उत्तम दर्जाचे वक्तृत्व असावे. आपला विषय उत्तम प्रकारे सोपा करून रसभरीत करून त्यास लोकांपुढे मांडता आला पाहिजे. शिवाय ज्या ज्या माणसांशी संबंध येईल त्यांची निष्ठा आपल्यावर बसेल असे आपले बोलणे चालणे असले पाहिजे. मागा बोलिले उत्तम गुण, तयास मानिती प्रमाण, प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले. बोलण्याखेरीज चालणे, स्वये करून बोलणे, तयाची वचने प्रमाणे मानिती जनी. जे जे जनास मानेना ते ते जनही मानिना. आपण एकला जन नाना सृष्टीमध्ये, म्हणून सांगाती असावे. मानत मानत शिकवावे, हळूहळू सेटवा न्यावे विवेकाने. परंतु हे विवेकाची कामे विवेकी करेल नेमे, इतर ते बापुडे भ्रमे भांडाचे लागले. बहुतांसी भांडता एकला, सैन्या वाचून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. ओव्यांचा अर्थ,
मागे जे उत्तम गुण सांगितले ते त्यांच्या अंगी आढळतात, त्याला लोक मानू लागतात. अशा पुरुषांच्या वक्तृत्वाला वजन येते आणि त्यांचे कार्य प्रसार पावते. जो पुरुष जसे बोलतो तसे वागतो, जो स्वतः आधी आचरण करतो आणि नंतर तसे वागण्यास लोकांना सांगतो, अशा पुरुषाच्या शब्दाला लोक प्रमाण मानतात. जी गोष्ट लोकांच्या मनाला पटत नाही ती गोष्ट लोक कधीही प्रमाण मानित नाहीत. माझेच म्हणणे खरे असे जगात चालणार नाही. आपण एकाकी व जगात लोक पुष्कळ आहेत. आपण एकटे बाजूस पडून जाऊ. म्हणून लोकांना बरोबर घेऊन चालावे, क्रमाक्रमाने त्यांना शिकवावे आणि विवेकाने हळूहळू त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत न्यावे. पुढाऱ्याने लोकांच्या पुढे असावे ही गोष्ट खरी, परंतु तो तर फार पुढे राहिला, तो जर फार खेचणे आवश्यक असते. परंतु अशा प्रकारचे पुढारी पण करणे हे विवेकाचे काम आहे. जो खरा विवेकी आहे तो ते बरोबर करतो. इतर बिचारे लोक गैरसमजाने आपापसात भांडतात. सैन्य वाचून एकटा सेनापती जसा लढू शकत नाही, त्याप्रमाणे तो पुढारी पुष्कळ लोकांशी भांडतो. तो एकटा कार्य करू शकत नाही, म्हणून त्याने खूप लोकांना आपलेसे करून ठेवावे. समास 10वा समाप्त. दशक 12वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. हा मॅडम. धन्यवाद धन्यवाद. मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. छान झालं वाचन. थोडस मेसेज टाकत होते मी, त्यामुळं लगेच संपलेलं, मला हो. बोलता नाही आलं. कोणाला काही विचारायचंय का? शंका आहे का? काही बोलायचंय का? कोऑर्डिनेटर कोण आहे? तुम्हाला काही बोलायचंय का?